नमस्कार मंडळी, आज कात्रज आंबेगावामध्ये दत्तनगर जवळ मी उभा आहे आणि इथे 1 एकरमध्ये हा प्रोजेक्ट बनतोय, ज्याच्यामध्ये टोटल 128 युनिट असणार आहे. 1 आणि 2 BHKचा हा प्रोजेक्ट आहे. एका फ्लोअरला टोटल 8 फ्लॅट देण्यात आले, ज्याचे 6 फ्लॅट 2 BHKचे असणार आहेत आणि आता 744 आणि 780 स्क्वेअर फूटचे 2 BHK तुम्ही या प्रोजेक्टमध्ये घेऊ शकणार आहात. टोटल बेसमेंट 1, बेसमेंट 2, त्याच्यानंतर लोअर ग्राउंड, अप्पर ग्राउंड आणि त्याच्यानंतर ग्राउंड फ्लोअर आणि वर 16 मजल्याची ही पूर्ण बिल्डिंग आहे. एका फ्लोअरला टोटल 8 फ्लॅट देण्यात आलेले आहेत, ज्याच्यामध्ये 6 फ्लॅट जे आहेत ते 2 BHK आणि 2 फ्लॅट 1 BHK असणार आहेत. 2 लिफ्ट, 2 स्टेअरकेस इथं तुम्हाला मिळणार आहेत आणि 10 पेक्षा जास्त बेसिक ॲम्युनिटीज ज्या आहेत, ज्या गरजेच्या आहेत, त्या ग्राउंड आणि टेरेसवर इथं तुम्हाला देण्यात आलेल्या आहेत. सो आता आपण काय करूया, जो 687 स्क्वेअर फूटचा जो सगळ्यात छोटा 2 BHK इथे होता, जो की 2च फ्लॅट आता अवेलेबल आहेत, त्याचा सॅम्पल फ्लॅट बघून घेऊ, जेणेकरून या प्रोजेक्टचा अंदाज जो आहे तो तुम्हाला निश्चित येईल. हा 687 स्क्वेअर फूटचा 2 BHK आहे. ह्याच्यामध्ये 2 अजून कार्पेट आहेत, 744 आणि 770 स्क्वेअर फूट. आता हा जो छोटा कार्पेट आहे 687 स्क्वेअर फूटचा, तो ऑलमोस्ट सोल्ड आउट आहे. 2च फ्लॅट ह्याच्यामध्ये अवेलेबल आहे. सुरुवातीला इथं तुम्हाला 4x4ची लॉबी स्पेस देण्यात आलेली आहे. लॅमिनेटेड वुडन डोर असणारे युरोपाचे लॉक तुम्हाला इथे मिळतात आहे आणि हा आहे तुमचा लिव्हिंग स्पेस, ज्याला आपण हॉल पण म्हणतो, जो की 10x14चा असणार आहे. म्हणजे याची जी रुंदी आहे ती 10 फूट आहे, याची लांबी 14 फूट, 140 स्क्वेअर फूटचा हा हॉल इथे तुम्हाला देण्यात आला आहे. हा डायनिंग स्पेस पण बघून घ्या, एल शेप लेआउट आहे. 4.5x5चं हे डायनिंग स्पेस इथे आहे. इथे 4 सीटरचा जो डायनिंग सेट आहे तो आरामशीर इथे बसून जाईल. या साईडला तुम्हाला कवर्ड बाल्कनी देण्यात आली आहे लिव्हिंग सोबत. ह्याला MS च्या इथं रेलिंग आहे आणि 10x4.5 याची साईज, म्हणजे जी रुंदी 4.5 आहे, लांबी 10 आहे, 45 स्क्वेअर फूटचा हा एरिया आहे. एक चांगली गोष्ट काय, इथे स्लायडिंग डोअर देतात जनरली. यांनी MS मध्ये तुम्हाला इथे डोअर दिले, जे की असे दोन्ही साईड ओपन होतात. म्हणजे साधारणतः 50% जे आहे ते हे डोअर इथे ओपन होतात. आता इथे जर स्लायडिंग दिली असती तर मग एक 25% जागा तुम्हाला आतबाहेर करायला राहिली असती, कारण ह्या साईडला पण इथे भिंत आहे, या साईडला पण भिंत आहे. म्हणजे ही 25-25 म्हणजे 50% तर भिंत आहे, राहिलेली जागा 50% आहे. तर त्याच्यामध्ये हे MS चे पूर्ण उघडणारे डोअर दिल्यामुळे ही पूर्ण 50% जागा जी आहे ती आतबाहेर करायला तुम्हाला मिळते. त्यानंतर हे किचन आहे, 8x8चं किचन तुम्हाला इथे देण्यात आलं आहे, जे की एल शेप असणार आहे. तुम्हाला इथे जॅगवरचे नळ मिळतात आहे. बाकी हा जो एरिया आहे जिथे हा प्रोजेक्ट लोकेटेड आहे, इथं खूप आधीपासूनच जे पिण्याचं पाणी आहे ते कॉर्पोरेशनचं येतं, कारण हा आंबेगावचा जो भाग आहे तो आधीपासूनच कॉर्पोरेशनच्या हद्दीत आहे. त्यामुळे इथं 2 नळ तुम्हाला देण्यात आले. एक नळ जो आहे तो पिण्याच्या पाण्याचा, एक वापरण्याचा आहे. इथं तुम्ही फ्रीज तुमचं जे आहे ते ठेवू शकणार आहात. त्याच्यानंतर ड्राय बाल्कनी तुम्हाला कवड देण्यात आली, जी की 8x3.2 असणार आहे. म्हणजे जी रुंदी 3.2 आहे, लांबी 8.2 आहे. इकडं तुम्हाला 2 नळाचे पॉईंट देण्यात आलेले. इथं तुम्ही जी वॉशिंग मशीन असतं ती इथं ठेवू शकता. इकडं तुम्ही एक्स्ट्रा पॉईंट आहे हा, इथे जे भांडे असतात धुवायचे ते उष्टे भांडे तुम्ही इथं स्वच्छ करू शकता. इथे पण तुम्हाला MS चा दरवाजा जो आहे तो इथे देण्यात आलेला आहे. मजबूत दरवाजा आहे, चांगला. जनरली इथे स्लायडिंग डोअरच असतात किंवा काहीच नसतं, हे ओपनच असतं, पण इथं MS चा दरवाजा देण्यात आले. स्विचेस जे आहेत, म्हणजे हे जी बटणं आहेत लाईटची, ही लिग्रँड कंपनीचे आहेत. तर चांगली कंपनी लिग्रँड, तर त्याचे तुम्हाला इथे स्विचेस देण्यात आले. ह्या साईडला तुम्हाला 10x10चं चिल्ड्रन बेडरूम देण्यात आलेलं आहे. हे दोन्हीकडून 10, लांबी 10, रुंदी 10. वॉर्डरोबची स्पेस जी आहे ती अशीच भिंतीमध्ये खटकी तयार करण्यात आलेली आहे. तर इथं तुम्ही जे वॉर्डरोब असतं ते मुलांचं इथे बनवू शकणार आहात. तुम्हाला सेफ्टी ग्रिलसुद्धा बिल्डरकडूनच देण्यात आलेले आहेत. 3 ट्रॅक विंडो आहे त्याच्यात इथे. त्याच्यामध्ये मॉस्किटोची नेटसुद्धा देण्यात आलेली आहे. आता हा पडदा नसणार आहे, हा पडदा तुम्हाला तुमच्या बसून घ्यावा लागेल. हा फक्त इथे लोकांना दाखवायचा फ्लॅट आहे म्हणून त्याला पडदा देण्यात आलेला आहे. ह्या साईडला तुम्हाला कॉमन टॉयलेट बाथरूम देण्यात आले. 7.6x4 याची साईज असणार आहे. सेरा आणि जॅगवरच्या फिटिंग, म्हणजे सॅनिटरी फिटिंग हे सेरा कंपनीचे आहेत आणि नळ वगैरे जे आहेत ते जॅगवर कंपनीचे देण्यात आले. आता हे जे टॉयलेट आहे, हे बैठं टॉयलेट जे आहे आपण भारतीय बैठकीचं, ते कुठं देण्यात येत नाही. इकडं तुम्हाला ते बघायला भेटू शकतं. त्याच्यानंतर हे मास्टर बेडरूम आहे. 10x10.5चं हे मास्टर बेडरूम बनवण्यात आलेलं आहे. याला इथं सर्वप्रथम तुम्ही अटॅच टॉयलेट बाथरूम बघू शकता. 7.6x4, 4 रुंदी आहे,
आणि 7.5 त्याची लांबी आहे. आणि तर मास्टर बेडरूमला पण तुम्हाला लिव्हिंगसारखं कवर्ड बाल्कनी देण्यात आलेली आहे. फक्त ही जी बाल्कनी आहे ती लिव्हिंगपेक्षा छोटी आहे, तुम्ही बघू शकता. साधारणतः ती 4.5 होती, ही 2.5 आहे आणि लांबी जी आहे ती 10 फुटाची ठेवण्यात आलेली आहे. सो हा 687 स्क्वेअर फूटचा 2 BHK फ्लॅट आहे. आता ह्याच्यामध्ये 2च फ्लॅट शिल्लक आहे. याची पॅकेज कॉस्ट जी आहे ती 70 लाख रुपये जाते, सर्व खर्चासहित मी तुम्हाला सांगतो आहे. त्यानंतर 744 स्क्वेअर फूटचा जो कार्पेट आहे त्याची पॅकेज कॉस्ट 72,50,000 रुपये जाते. या प्राईज मी सर्व खर्चासहित सांगतो आहे तुम्हाला. आणि 770 स्क्वेअर फूटचा जो 2 BHK फ्लॅट आहे त्याची पॅकेज कॉस्ट 75 लाख रुपये जाते, सर्व खर्चासहित. आणि याचं जे पोजेशन आहे ते डिसेंबर 2027ला होणार आहे. आणि ही बिल्डिंग ज्या लोकेशनला आहे, जसं मी सुरुवातीला म्हटलं की खूप मस्त आता डेव्हलप झालेलं आहे. एकेकाळी जसं आम्ही या एरियामध्ये फ्लॅट विकायचो, साधारणतः 10 वर्षापूर्वीच्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो आहे, तर एवढा डेव्हलप हा एरिया नव्हता. पण आता व्यवस्थित डेव्हलप झाल्या आहेत. सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला अगदी हाकेच्या अंतरावर इथे बघायला भेटेल. सो बघा, तुम्ही विचार करा, जर तुमच्या बजेटमध्ये आणि तुम्ही ज्या लोकेशनला फ्लॅट शोधताय त्या लोकेशनमध्ये जर हा प्रोजेक्ट बसत असेल तर या प्रोजेक्टला साईड व्हिजिटचा प्लॅन करा. बाकी आंबेगाव, नरे दाहेरी हा असा भाग आहे की जिथे आम्ही रेग्युलर व्हिडिओ बनवत असतो. आठवड्यात एक व्हिडिओ तरी आम्ही आणत असतो. तर तुम्ही साऊथ पुण्यामध्ये कुठेही घर बघत असाल, खास करून कात्रज, आंबेगाव, नरे दाहेरी, तर याच्या आधी बऱ्याच प्रोजेक्टचे व्हिडिओ आम्ही बनवले आहेत. डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक पण टाकतो आहे, तुम्ही बाकीचे पण प्रोजेक्टचे व्हिडिओ बघून घ्या. बाकी जेव्हा कधी तुम्ही साईड व्हिजिटचा प्लॅन कराल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करून साईड व्हिजिटचा प्लॅन करा. त्याचा तुम्हाला फायदा असा होईल की आमची जी बुक माय वास्तूची टीम आहे तीसुद्धा या भागात ॲक्टिव्ह असते. ती तुम्हाला ह्या प्रोजेक्टची तर माहिती देईल, हा प्रोजेक्ट दाखवण्यासाठी मदत करेल. पण ह्या सेम बजेटमध्ये किंवा ह्याच्यापेक्षा कमी बजेटमध्ये कुठं अजून प्रोजेक्ट चालू आहे, त्याचं काय कार्पेट चालले, त्याचे लोकेशन कुठं असणार आहे हे सुद्धा सांगण्यासाठी निश्चित मदत करेल. आणि मी नेहमीच सांगतो की आम्ही आमच्या कस्टमरला फ्री ऑफ कॉस्ट सर्व्हिस देत असतो, कधीच कुठले चार्ज पण करत नाही. पण तुमच्यासाठी कन्सल्टंट म्हणून पूर्णपणे आम्ही ॲक्टिव्ह असतो. सो नक्की याचा फायदा घ्या. स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करून तुम्ही साईड व्हिजिटचा प्लॅन करा. बाकी प्रत्येक शुक्रवार, शनिवार, रविवार 7 ते 8 या वेळेमध्ये आम्ही नवीन प्रोजेक्टचे व्हिडिओ घेऊन येत असतो. तुम्ही ते पण बघायला विसरू नका. आणि त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, सर्वप्रथम तर बुक माय वास्तू मराठी या चॅनलला आमच्या सबस्क्राईब करावं लागेल. आणि सध्या जो हिंदी आणि मराठी हा जो वाद चालला आहे तर त्याला जर तुम्हाला पाठिंबा द्यायचा असेल आपल्या मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार होण्यासाठी, तर आमच्या बुक माय वास्तू या मराठी चॅनलला सर्वप्रथम तर तुम्ही सबस्क्राईबच करून घ्या. कारण खूप कमी असे इन्फ्लुएन्सर आहेत की जे मराठी भाषेमध्ये व्हिडिओ बनवतात आणि त्याच्यात आम्हीसुद्धा येतो. सो आम्ही एवढा चांगला प्रयत्न करतो आहे की अभ्यासपूर्वक माहिती तुमच्यापर्यंत घेऊन येतो आहे. सो जोपर्यंत तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून आमचे व्हिडिओ बघणार नाहीत तोपर्यंत आपल्या मराठी भाषेमध्ये रिअल इस्टेटचे व्हिडिओचा प्रचार आणि प्रसार मुळीच होणार नाही. तुम्हाला आमचे व्हिडिओ नाही आवडले, काही तुमचे सजेशन असतील तर कमेंट करू शकता. व्हिडिओ नाही आवडला तर डिसलाईक करू शकता. पण आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला तुम्ही विसरू नका. आणि जर व्हिडिओ चांगला वाटला तर लाईक करून तुमचे मित्रमंडळी, नातेवाईक यांना शेअर करायला पण विसरू नका. बाकी लवकरच भेटू नवीन प्रोजेक्ट, नवीन लोकेशनसोबत. तोपर्यंत नेहमीसारखं स्वस्त राहा, मस्त राहा, खुश राहा. जय हिंद.